कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परीघपूल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली। या कारवाईत 26 हातगाड्या, 3 केबिन आणि अनेक ठिकाणी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी केलेली अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली। दसरा चौक ते छत्रपती शिवाजी पूल या मुख्य मार्गावरील 18 डिजिटल फलकांवर कारवाई करून ते जप्त करण्यात आले। ही कारवाई महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी केली। दरम्यान शहरामधील अनधिकृत फेरीवाले, रस्त्यावर दुकानाबाहेर ठेवलेल्या लोखंडी जाळ्या, हातगाड्या, केबिन आणि शेड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। दुकानधारकांनी व फेरीवाल्यांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घ्यावीत, तसंच दुकानांबाहेरील पार्किंगसाठी स्टँड बोर्ड लावू नयेत, अन्यथा ते जप्त केले जातील, असा इशारा महापालिका प्रशासनानं दिलाय।